परभणी महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम, शिस्त आणि सेवेचा अनोखा संगम। सामाजिक समता सप्ताहानिमित्त 7,000 समोसे व 7,000 लाडूंचे वाटप। भीम पहाटने जिंकली शहरवासियांची मने। परभणी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि सामाजिक समता सप्ताहाच्या औचित्याने परभणी महानगरपालिकेच्या वतीने मंगळवार, एप्रिल 14 रोजी विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महानगरपालिकेने अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवत शहरवासियांची मने जिंकली आहेत। प्रशासकीय चोखंदळपणा आणि शिस्तीचे दर्शन या सोहळ्यासाठी महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर यांच्यासह आयुक्त व उपायुक्त यांनी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले होते। कार्यक्रमात कोणतीही उणीव राहता कामा नये आणि शिस्तीचे पालन काटेकोरपणे व्हावे असे स्पष्ट आदेश प्रशासकीय प्रमुखांकडून देण्यात आले होते। या आदेशाचे तंतोतंत पालन करत महापालिका कर्मचाऱ्यांनी अत्यंत संयमित आणि चोख बंदोबस्तात सर्व कार्यक्रम पार पाडले। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते, ज्याचे फळ आजच्या यशस्वी आयोजनातून दिसून आले। भव्य अल्पोपहार वाटप या मंगलदिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या वतीनं 7,000 समोसे आणि 7,000 मोतीचूर लाडू यांचा समावेश असलेला अल्पोपहार तयार करण्यात आला होता। यासोबतच उन्हाचा तडाखा लक्षात घेता नागरिकांसाठी थंडगार मठ्याचे देखील वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटप असूनही कुठेही गोंधळ उडाला नाही। महापालिका कर्मचाऱ्यांच्या चोख नियोजनामुळे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा अल्पोपहार नागरिकांपर्यंत पोहोचला। भीम पहाटने रसिक मंत्रमुग्ध। कार्यक्रमाची सुरुवात पहाटे भीम पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली। दिग्गज कलाकारांनी सादर केलेल्या भीमगीतांनी आणि प्रबोधनात्मक सादरीकरणाने उपस्थित नागरिकांची मने जिंकली। महापालिकेने सांस्कृतिक वारसा जपतानाच समाजाला एकत्र आणण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे। एक सकारात्मक संदेश। महानगरपालिका केवळ नागरी सुविधा पुरवणारी संस्था नसून ती सामाजिक बांधिलकी जपणारे एक कुटुंब आहे, असा संदेश या आयोजनातून परभणीकरांना मिळाला। प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा सोहळा केवळ एक कार्यक्रम न राहता एक लोकसोहळा बनला। नागरिकांनी देखील महापालिकेच्या या शिस्तबद्ध आयोजनाचे आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे भरभरून कौतुक केले आहे। आज स्तुत्योपक्रम महानगरपालिकेच्या वतीने आपल्या माध्यमातून होत आहे, नेमका काय सांगाल? महानगरपालिकेने या अगोदर सुद्धा 3 वर्षापासून आपला उपक्रम हा सुरू आहे। मागच्या वेळेस आम्ही वडापाव आणि मठ्ठा केला होता। यावेळेस मोतीचूरचे लाडू आणि समोसा आणि मठ्ठा कायम ठेवत आम्ही माननीय महापौर, उपमहापौर, सर्व सन्मान्य सदस्य व आयुक्त, उपायुक्त यांच्या सहकार्यानं आम्ही हा उपक्रम इथं राबवत आहोत। आणि 7,000 लाडू आणि 7,000 समोसे आणि 200 लिटरचा मठ्ठा आपण तयार केलेला आहे। आपण ते वाटप चालू आहे आणि मनाला समाधान आहे की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण काहीतरी एक त्यांना पब्लिक दिसत आहे, त्याही पेक्षा जास्त इथं आपण व्यवस्था आणि आपले सहकारी कार्यरत आहेत। बाजूला संगीताचा सुद्धा कार्यक्रम भीम पहाट सुद्धा महापालिकेतर्फेच आम्ही आयोजित केलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून चालू आहे, आतापर्यंत चालू आहे। आतापर्यंत 2-3 हजार लोकांनी याचा स्वाद घेतलाय। आणखीन महावंदना संपल्यानंतर इथं आम्ही आणखीन वाटप करायचं आमचं चालूच राहणार। आमचे जयंतीचे अध्यक्ष, आमचे अध्यक्ष नासिर खान, कुलकर्णी साहेब, किरण गायकवाड, जोगिंदर गागडा, आमचे भाऊ अरविंद गजवार यांचं सहकार्य असतं आम्हाला नेहमी। आणि आमचे अध्यक्ष आहेत गोबारे साहेब, आमचे मोठे बंधू आहेत पिराजी गायकवाड, त्यांचं सर्वांचं सहकार्य असतं आपल्याला। त्याच्यामुळे आपण पाहायला गेलो तर खूपच मोठ्या प्रमाणात भीम जयंतीचा उत्सव महानगरपालिकेने साजरा केला। याबद्दल काय सांगा? याबद्दल आयुक्त, उपायुक्त आणि महापौर, महापौर यांनी जे ठरवलं होतं की यावेळेस कोणताही म्हणजे समाज बांधव महापालिकेवर टीका टिप्पणी करणार नाही, असं यावेळेस आपल्याला काम करायचंय, त्यानुसार काम केलेलं आहे। भविष्यामध्ये आणखी इतिहास बनवलेला आहे, याच्यामध्ये आणखी भर लागणार। याच्यापेक्षा भर आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवून आम्ही हे करणार आहोत। आमच्या चॅनलतर्फे आपलं खूप खूप अभिनंदन, कारण हा जो आपण उपक्रम घेतलेला आहे असं दरवर्षी करत आहोत। थँक्यू, जय भीम। असं सहकार्य असू द्या सर्व समाज बांधवांचं, सर्व पत्रकार बंधूंचं। संदीप, तुझं सुद्धा जय भीम होत आहे।
कार्यक्रम ठेवलेला आहे, खूपच मोठ्या प्रमाणात आपण हे इथं नियोजन केलं आहे. काय सांगा त्याचं? आज जे परभणी शहर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारीच्या वतीने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती सादर केली. यामध्ये प्रत्येक आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सगळे मिळून असा निश्चित केला की आपण यावर्षी आणि प्रत्येक अशी चांगली जयंती सादर करू आणि प्रत्येक वेळेस असंच आम्ही करण्याचा प्रयत्न करू. जनतेला काय शुभेच्छा? आणि परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आणि मी अध्यक्षाच्या वतीने परभणी सगळ्या लोकांना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त शुभेच्छा.